तर ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य निवडणूक आयोगाचं आता स्पष्टीकरण समोर आलेलं आहे। मार्करने बोटावर लावलेली शाई पुसली जाते, याबाबत हे स्पष्टीकरण आहे। और पॉलिटिशियंस आपस में झगड़ा करते रहेंगे। मैं ये सोचती हूँ कि फिलहाल हमारा मुंबई शहर जो है, जो हमारी जान है, उसको हम संभाले और उसको ठीक कर दे। बस यही मेरा विश है, एक दरख्वास्त है, और दोनों पॉलिटिशियन से भी और पब्लिक से भी कि प्लीज हमारे शहर को वापस एक बार उस ब्यूटीफुल शहर को वापस ब्यूटिफाई करें। बस ओके, थैंक यू सो मच। वळूयात पुढल्या बातमीकडे। खासदार नरेश म्हस्केंनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवा असं आवाहन करण्यात आलंय। मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे। आणि अर्थात मी शिवसेना भाजप युतीचा खासदार आहे। माननीय यापूर्वी धर्मवीर रणदिगे साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे शहराला एक नवीन रुपडं देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करणाऱ्याला मतदान करायला पाहिजे। तर आता सर्वत्र हा मतदानाचा खरं तर रणधुमाळी पाहायला मिळते। पनवेल पालिका निवडणुकीत देखील सकाळी 11:30 पर्यंत 18% मतदान झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 11:30 पर्यंतची ही आकडेवारी समोर आलेली आहे। पनवेल पालिकेत सकाळी 11:30 पर्यंत 18% मतदान झालंय। तर ही दृश्य आपण पाहतोय। अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी देखील या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आजही 29 महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक अभिनेते अभिनेत्रींनी मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये श्रद्धा कपूर यांनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी देखील मतदान केंद्रावर जात त्यांचा हक्क बजावलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।